21 यद्यदाचरति श्रेष्ठः तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते यत् यत् आचरति श्रेष्ठः तत् तत् एव इतरः जनः सः यत् प्रमाणं कुरुते लोकः तत् अनुवर्तते. बघा आता श्रेष्ठः असलं का? श्रेष्ठ मनुष्य यत यत आचरती जे जे आचरण करतो. अलग लक्षामध्ये श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो इतरः जनः तत्तत् एव आणि इतर लोक सुद्धा इतर मनुष्य समुदाय सुद्धा तत्तत् एव तेच तेच काय करतो आचरण करतो. श्रेष्ठ मनुष्य जे आचरण करत असतो इतर माणसं सुद्धा काय करत असतात तेच आचरण करत असतात. सह यत् प्रमाणं कुरुते तो पुरुष म्हणजे श्रेष्ठ पुरुष यत् म्हणजे जे प्रमाणं कुरुते प्रमाण करतो म्हणजे तो ज्याला प्रमाण मानतो. श्रेष्ठ मनुष्य जे प्रमाण मानतो लोक तत् अनुवर्तते लोक समुदाय सुद्धा त्याचंच अनुकरण करतो. अलग लक्षामध्ये तो ज्याला मानत असतो सगळा समुदाय लोकांचा सुद्धा काय करतो तेच मानत असतो. अलग लक्षामध्ये तो जसं आचरण करतो लोक तसं आचरण करतात. तो ज्याला प्रमाण मानतो लोक त्यालाच प्रमाण मानतात. अलग सोपं आहे ना? सांगायचं अजून एकदा काय गरज नाही. न मे पार्थास्ति कर्तव्यं लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. बघा न मे पार्थ अस्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन न अनवाप्तम अवाप्तव्यम वर्ते एव च कर्मणि. आलं का? कदाचित कळलं का? विषय काय चालू आहे माहिती आहे का तुम्हाला? अर्जुनाला कर्म करायला लावायचे. अर्जुनाने कर्मामध्ये प्रवृत्त व्हावं आपल्या स्वधर्म कर्मामध्ये प्रवृत्त व्हावं युद्ध करायला प्रवृत्त व्हावं म्हणून आपला स्वधर्म आपण सोडायला नाही पाहिजे. अनेक दृष्टीनं जरी विचार केला तरी अर्जुनाने स्वधर्म सोडायला नाही पाहिजे असं भगवान अर्जुनाला सांगतात. आणि हे सांगत असताना जनकाधिक राजेसुद्धा स्वतःच्या स्वधर्माचं अनुष्ठान करूनच कर्म करूनच काय झाले मोक्षाला प्राप्त झाले सांगितले. आणि म्हणून तो सुद्धा काय कर स्वधर्माचं अनुष्ठान करून मोक्षाला प्राप्त हो.
किंवा दुसऱ्या दृष्टीनं पाहिलं, लोकसंग्रहाकडं पाहिलं, लोकसंग्रहाची इच्छा करणारा तू आहेस, आणि लोकसंग्रहाच्या दृष्टीनं पाहिलं तरी सुद्धा तू कर्म करण्याला काय आहेस, योग्य आहेस. म्हणजे कसं काय लोकसंग्रह करता मी कर्म करण्याला योग्य आहे? कारण लोकांचं असं असतं, लोक ज्याला श्रेष्ठ मानत असतात, तो श्रेष्ठ मनुष्य जे कर्म करत असतो इतर लोक तेच कर्म करत असतात. सगळे लोक तुला श्रेष्ठ मानतात, अजून मोठ्या अजूनाविषयी मान्यता आहे सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये, आणि म्हणून तू जे कर्म करशील लोक तेच कर्म करणार आहे. म्हणून तू काय कर, स्वधर्माचा अनुष्ठान कर असं भगवान सांगतात. लक्षामध्ये बघा आता भगवान स्वतःचं उदाहरण देतात, स्वतःचा दृष्टांत देतात. बघ ना, आता मला काय कुठलं कर्तव्य आहे की जगामध्ये? मला काही कर्तव्य नाही, पण मी सुद्धा काय करतो, स्वधर्माचं अनुष्ठान ठेवतो, तो सुद्धा कर. बघा, तर पार्थ अगोदर घ्यायचं. काय घ्यायचं? पार्थ म्हणजे हे होता पुत्र अर्जुना. त्रिषु लोकेषु तिन्ही लोकांमध्ये मे किंचन कर्तव्यम न अस्ति, मला कोणतंही काही सुद्धा कर्तव्य नाही. या त्रैलोक्यामध्ये मला काही कर्तव्य आहे का? मला काही कर्तव्य नाही. अवाप्तव्यम अनवाप्तम न. बघा, अवाप्तव्यम, अवाप्तव्यम म्हणजे जे प्राप्त करण्याला योग्य आहे. अवाप्तव्य म्हणजे काय? प्राप्त करण्याला जे योग्य आहे ते अवाप्तम म्हणजे प्राप्त झालेलं आहे. अनवाप्तम प्राप्त झालेलं नाही. असं न म्हणजे नाही. समजते का? म्हणजे जे प्राप्त करण्याला योग्य आहे ते मला प्राप्त झालं नाही. असं न म्हणजे नाही, म्हणजे मला काय झालं, सगळं प्राप्तच नाही. लक्षात आलं का? भगवान काय म्हणतात की प्राप्त करण्याला योग्य जे काही आहे ते मला प्राप्त झालं नाही असं नाही, म्हणजे मला सर्व काय आहे, प्राप्तच आहे. तरी सुद्धा कर्मणी एव वर्ते, मी कर्मामध्येच वर्तन करतो, मी कर्मच करतो. कळलं का? बघा, अजून श्लोक सांगतो. भगवान सांगतात, पार्थ हे अर्जुना, त्रिषु लोकेषु या तिन्ही लोकांमध्ये मे किंचन कर्तव्यम नास्ति, मला काहीही कर्तव्य नाही. च आणि अवाप्तव्यम अनवाप्तम न, आणि जे प्राप्त करण्याला योग्य आहे ते मला प्राप्त झालं नाही असं नाही, म्हणजे मला सर्व प्राप्तच आहे. लक्षामध्ये अवाप्तव्यम अनवाप्तम न म्हणजे प्राप्त करण्याला जे योग्य आहे ते मला प्राप्त झालं नाही असं नाही. आलं? मग कसं आहे, मला सगळं प्राप्तच आहे, पण तरी सुद्धा कर्मणी एव वर्ते, कर्मामध्येच मी वागतो, कर्मामध्येच वर्तन करतो. लक्षात आलं का? मी सुद्धा कर्मामध्येच वर्तन करतो. आता मी जर कर्मामध्ये वर्तन केलं नाही, मी जर कर्माचं अनुष्ठान केलं नाही तर काय होईल ते पुढच्या श्लोकात सांगतात. यदि ह्यहं न वर्तेयं ज्यातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. यदि ह्यहं न वर्तेयं ज्यातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. यदि हि अयं न वर्तेयं ज्यातु कर्मणि अतन्द्रितः मम वर्त्म अनुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. अलग लक्षामध्ये बघा, ही घ्यायचा अगोदर. ही आहे ना, ही अहम आहे ना. ही म्हणजे कारण की यदि, यदि म्हणजे जर,
जरी जर अतन्वित, तन्वित म्हणजे बेसावध होऊन, आणि अतन्वित म्हणजे बेसावध न राहता म्हणजे सावध होऊन. अतन्वित म्हणजे काय? सावध होऊन जर मी ज्यातू कदाचित कर्मणी न वर्तेय, कर्मामध्ये मी वर्तन करणार नाही किंवा वर्तन केलं नाही, तर काय होईल? तर पार्थ मनुष्याः सर्वशः मम वर्त्म अनुवर्तन्ते. अर्जुना, सर्व मनुष्य समुदाय किंवा सर्व मनुष्य हे सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचं अनुवर्तन करतात. मम वर्त्म अनुवर्तन्ते. मम वर्त्म माझा मार्ग जो आहे त्याचं ते काय करतात? अनुसरण करतात. आलं लक्षामध्ये? बघा अजून एकदा सांगतो श्लोक. ही कारण की यदि जर अहम, दिसलं का? अहम जर अहम मी अतन्वित बेसावध होऊन कर्मणी ज्यातू न वर्तेय, कर्मामध्ये कदाचित जर मी न वर्तन केलं नाही, लक्षामध्ये वर्तन करणार नाही, तर मग पार्थ मनुष्याः सर्वशः मम वर्त्म अनुवर्तन्ते. हे सर्व मनुष्य हे सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचं अनुसरण करतात. मी कर्मात नाही वर्तन केलं, मग हे सर्व लोक माझं अनुसरण करत असल्यामुळं, माझ्याच मार्गाचं अनुसरण करत असल्यामुळं लोक पुन्हा काय करणार नाहीत? कर्माचं अनुसरण करणार नाही, म्हणजे कर्म करणार नाही, असं होऊन जाईल. उत्सीदेयो इमे लोका न कुर्याम कर्म चेदहम् संकरस्य च कर्ता स्यात् उपहन्यामि मा प्रजाः. उत्सीदेयो इमे लोका न कुर्याम कर्म चेदहम् संकरस्य च कर्ता स्यात् उपहन्यामि मा प्रजाः. उत्सीदेयुः इमे लोकाः न कुर्याम कर्म चेत् अहम संकरस्य च कर्ता स्याम् उपहन्याम इमाः प्रजाः. आलं का? कदाचित आला का? आता बघा, चेत अगोदर घ्यायचं. काय घ्यायचं? चेत. जर अहम कर्म न कुर्याम, मी कर्म न करीन. भगवान म्हणतात अर्जुनाला, मी जर कर्म केलं नाही, अहम कर्म न कुर्याम, मी जर कर्म न करीन, तर मग इमे लोकाः उत्सीदेयुः, तर मग हे सर्व लोक काय होतील? हे नष्ट केले असं होईल. हे सर्व लोक मी नष्ट केले असं होईल. कारण हे लोक माझ्या मार्गाचं अनुसरण करतात. मी कर्म केलं असतं, याने केलं असतं. मी केलं नाही म्हणून याने केलं नाही, म्हणजे हा दोष कोणाला लागेल? मला लागेल. मी जर कर्म करेन तर हे सर्व लोक मी नष्ट केले, मी यांना अधोगतीला लावलं असं होईल. कळलं का? इमे लोकाः उत्सीदेयुः, म्हणजे हे लोक मी नष्ट केले असं होईल. च संकरस्य कर्ता स्याम्, आणि लोक नष्ट झाले की जो संकर होईल त्या संकराचा मी काय होईल? कर्ता होईल. इमाः प्रजाः उपहन्याम, ही सर्व प्रजा मी काय केली? नष्ट केली, अशा प्रकारचं होईल. आलं?
सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्ताः चिकीर्षु लोकसंग्रहम् सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्ताः चिकीर्षु लोकसंग्रहम् सक्ताः कर्मणि अविद्वांसः यथा कुर्वन्ति भारत कुर्यात् विद्वान तथा असक्तः चिकीर्षुः लोकसंग्रहम्. आलं का? आता अगोदर काय घ्यायचं? भारत. भारत म्हणजे भगत मुलामध्ये उत्पन्न झालेल्या अर्जुना. हे अर्जुना, अविद्वांसः दिसलं का? कर्मणि अविद्वांसः. विद्वांसः म्हणजे ज्ञानी, अविद्वांसः म्हणजे अज्ञानी. अज्ञानी पुरुष यथा ज्याप्रमाणे कर्मणि सक्ताः कुर्वन्ति कर्मामध्ये आसक्त होऊन कर्म करतात. लक्षामध्ये भगवान म्हणतात अर्जुनाला, हवे अर्जुना, अज्ञानी लोक अविद्वांस अज्ञानी लोक यथा ज्याप्रमाणे कर्मणि सक्ताः कर्मामध्ये आसक्त होऊन कुर्वन्ति कर्म करतात. मग अज्ञानी लोक जसं कर्मामध्ये आसक्त होऊन कर्म करतात तथा त्याचप्रमाणे लोकसंग्रहम चिकीर्षुः विद्वांसः लोकसंग्रहाची इच्छा करणाऱ्या विद्वानांनी. समजलं का? म्हणजे जसं अज्ञानी लोक कर्मात आसक्त होतात आणि आसक्त होऊन कर्म करतात, मग ज्ञानी पुरुषांसोबत तसंच कर्म करायचं असतं. पण त्या ज्ञानी पुरुषांनी लोकसंग्रहम चिकीर्षुः विद्वान लोकसंग्रहाची इच्छा करणाऱ्या ज्ञानी पुरुषांनी सुद्धा असक्त, पण आसक्त होऊन नाही, असक्त म्हणजे आसक्ती रहित होऊन कुर्यात सर्व कर्मे करावीत. लक्षामध्ये त्यांनी कर्म करावं. लक्षामध्ये कुणी लोकसंग्रहाची इच्छा करणाऱ्या ज्ञानी पुरुषांनी सुद्धा. लक्षामध्ये अजून कसं सांगायचं आहे का? भारत हे अर्जुना, विद्वांसः ज्ञानी पुरुष अज्ञानी पुरुष. लक्षामध्ये अज्ञानी लोक अविद्वांसः म्हणजे अज्ञानी लोक यथा ज्याप्रमाणे कर्मणि सक्ताः कर्मामध्ये आसक्त होऊन कुर्वन्ति कर्मे करतात तथा त्याचप्रमाणे लोकसंग्रहम चिकीर्षुः विद्वान लोकसंग्रहाची इच्छा करणाऱ्या ज्ञानी पुरुषांनी सुद्धा काय करावं? असक्त आसक्तीरहित होऊन कुर्यात तशीच कर्म करावेत. लक्षामध्ये ओम शांती.